पाखरांना शिक्षण असते ना ग आजी. आज सकाळी अनाया शाळेच्या दप्तरात ठेवलेली फीस घेऊनच गेली नाही. शाळेच्या मॅडमचा रीमाला फोन आला. काही दिवसांपासून मुलीचं लक्ष अभ्यासात नाही आहे हे तिच्या लक्षात आलं होतं, पण आज मात्र तिचा संयम तुटला होता. रीमा अनयाची सावत्र आई. अवघ्या 7 वर्षांची अनया नेहमी शांत आणि समजूतदार वाटायची, पण हल्ली खूपच गप्प राहायला लागली होती. आणि आज असा सगळा प्रकार बघून संतापून रीमाने तिच्यावर हात उगारला. तिच्या पाठीवर रीमाचे 4 बोट उमटले. अनया रडतच आपल्या खोलीत पळाली. रीमा मात्र अजूनही फार चिडलेली होती. तिने हा सगळा प्रकार आपल्या पतीला म्हणजे विवेकला सांगितला. अनया हल्ली खूप अलिप्त असते. शाळेच्या गोष्टींमध्ये तिचं मन लागत नाही हे विवेकलाही खटकत होतं. दुपार झाली तरीसुद्धा अनया काही खोलीतून बाहेर आली नव्हती. हा सगळा प्रकार बघून दिवसभर अस्वस्थ असलेल्या आजीला एक युक्ती सुचली आणि त्यांनी आपल्या मुलाला काही कारण काढून बाहेर पाठवलं आणि संधी साधून त्या थोडंसं खायला घेऊन अनयाकडे गेल्या. अनया खिडकीजवळ बसून दूर आकाशाकडे पाहत होती. पाखरांना कोणते शिक्षण असते ना ग आजी, ती म्हणाली. आजीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. बाळा, फार लागलं का ग तुला, आजीने हळूच विचारलं. अनया काही बोलली नाही, फक्त डोळ्यांनी नाही म्हणाली. चल खाऊन घे बघू, असं म्हणत आजीने अनयासमोर ताट पुढे केलं. अनयानं थोडंसं खाल्लं आणि आजीला विचारलं, 20 रुपये देशील का. आजीला मात्र आता पुन्हा धस्कन झालं. सकाळी एवढ्या प्रकारानंतर ही पुन्हा पैसे मागतीये, कशासाठी बाळा, आजीने थोडं रागावूनच विचारलं. माझ्या वाढदिवसासाठी फुगे घ्यायचे आहेत. फुगे, म्हणून तू शाळेचे पैसे लपवले, म्हणून हा एवढा सगळा प्रकार झाला. आजी आता फार चिडली होती. अनया थोडी थांबली आणि म्हणाली, नाही ग आजी, त्या फुग्यांवरनं मला सॉरी लिहायचं आहे आणि ते मला आईला पाठवायचं आहे, कारण माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच आई आपल्याला सोडून गेली ना गं. माझ्यामुळे तिला खूप त्रास झाला असणार ना गं, म्हणून एकदाचं फक्त तिला सॉरी म्हणायचं आहे. त्या फुग्यांवरून आभाळात ती बघेल का गं. आजी मात्र थिजली होती. या एवढ्याशा मुलीच्या डोळ्यांमध्ये दडलेली तीव्र भावना, तिचं स्वतःला दोष देणं, हे सगळं पाहून तिच्या हृदयाचा जणू ठोकाच चुकला होता. आजीने पटकन अनयाला मिठीत घेतलं आणि आजी म्हणाली, बाळा तुझी काहीच चूक नाही आहे गं, तुझ्या मनात जे आहे ते खूप मोठं आहे आणि आई कुठे गेली नाही, ती तुझ्याच मनात आहे, बघ ना, ती तुझ्यावर खूप प्रेम करते. नंतर अनया आणि आजीने एक दुसऱ्यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांनी त्यांच्या मनातलं आभाळ मोकळं केलं. खरोखर कधी कधी लहान मुलांच्या मनात ना खूप मोठ्या भावना असतात. त्यांना समजून घेणं, प्रेमाने जवळ घेणं हीच खरी शिस्त आहे. रागावून किंवा शिक्षा देऊन आपण त्यांची भावना समजू शकत नाही. शिस्त आणि समजूत ही एकत्र असली तरच चांगले संस्कार आपल्या मुलांवर होऊ शकतात. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका.